परिपक्वतेच्या दिशेने होणारं परिवर्तन म्हणजे विकास होय. आता दोन गोष्टींमध्ये नेमका फरक काय बरं? वाढ ही संख्यात्मक स्वरूपाची असते आणि विकास हा गुणात्मक स्वरूपाचा असतो. उदाहरणार्थ विकासामध्ये जर आपण विचारात घेतलं का एखाद्या व्यक्तीचं बोलण्याचं कौशल्य विकसित झालं असं आपण म्हणतो. बोलण्याचं कौशल्य विकसित झालं किंवा वक्तृत्व शैली त्याची विकसित झाली, वक्तृत्व शैलीत वाढ झाली असं आपण म्हणत नाही, विकसित झाली. मग ती चांगली आहे, उत्तम आहे, अतिउत्तम आहे, हे जे आपण वेगवेगळे त्याला बिरुद लावतो हे गुणात्मक स्वरूपाचे आहेत. म्हणजेच वाढ ही संख्यात्मक स्वरूपात मोजता येते आणि विकास हा गुणात्मक स्वरूपात मोजता येतो. आपण वजन जसं 4 किलो, 5 किलो, 20 किलो, 50 किलो झालं असं आपण सांगू शकतो. उंची 4 फूट, 5 फूट, 5.5 फूट, 5 फूट 8 इंच झाली असं आपण सांगू शकतो. हे वाढीचा भाग आहे. विकासामध्ये आपल्याला मोजमाप करता